हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब ब्लॉग. कशा आहात तुम्ही सगळे? चला तर मी आज नवीन रेसिपी बनवणार आहे, तर तुमच्यासोबत शेअर करते. आज बनवणार आहे मी सोयाबीन कबाब. त्यासाठी मी 1 वाटी सोयाबीन भिजून घेतले होते. ते मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतले. त्यानंतर मी मिरची, कोथिंबीर, अद्रक, लसूण पण ग्राइंड करून घेतलं. त्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून घेतलं. त्यानंतर मी जिरा टाकला आहे. त्यानंतर धनिया पावडर टाकली आहे. त्यानंतर मी ओवा टाकून घेतला आहे. त्यानंतर मीठ टाकून नंतर गरम मसाला टाकला आहे आणि शहाजिरा, दालचिनीची पावडर पण टाकली आहे. त्यानंतर बारीक कांदा करून टाकला आहे आणि मी एव्हरेस्टचा चिकन टिक्का मसाला टाकते. तुम्ही स्किप पण करू शकता, पण त्याने टेस्ट चांगली येते, त्यामुळे मी चिकन टिक्का मसाला टाकला आहे. त्यानंतर मी सगळं एकत्र करून घेतलं आहे. त्यामध्ये थोडं कॉर्नफ्लोअर टाकलं आहे, त्यामुळे थोडा क्रंचीपणा येतो कबाबला. त्यानंतर मी थोडीशी बेसन टाकलं आहे आणि अंडं पण टाकलं आहे. त्यानंतर सगळं मिक्स करून घेऊन मी कबाबसाठी 5 मिनटं त्याला साईडला ठेवलं. म्हणजे तर 5 मिनटाने मी कबाब करायला घेतलं आहे. तर मी वडा टाईप केला आहे. तर तुम्ही तुमच्या पद्धतीने बारीक नाही तर मोठे पण करू शकता. तर बघू शकता की मी वडा टाईप केलं आहे, मोठेच केले आहेत थोडेसे. चला तर मी सगळे कबाब करून घेते. तर मी कबाब करून झालेले आहेत. तर आपण तळून घेऊया. त्यासाठी मी बेसनमध्ये त्याला डिप करून घेते कबाबला. आणि मी ब्रेडचं मॅश करून घेतलं आहे, त्यामध्ये पण मी कबाब डिप करून घेतला आहे. त्यानंतर मी तळून घेते. तर चांगला ब्राऊन रंग येऊस तर त्याला तळून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे तळून घ्यायचं आहे. हे बघा, इथे किती छान रंग आला आहे. एकदम ब्राऊन आणि एकदम क्रंची झालेत कबाब. तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये मला सांगा तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी. चला तर मी सगळे कबाब तळून घेते. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की रेसिपी कशी झाली होती. तर अशाच नवनवीन मी रेसिपी घेऊन येईन तुमच्यासाठी. तर आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि या तुम्ही पण खायला. थँक्यू फॉर वॉचिंग.